आपल्यासोबत आहेत माळीनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लोंढे साहेब. काय सांगचाल? उमेदवारी अर्ज भरलाय, पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाताय, कसं वाटतं? निवडणुकीला सामोरं जाताना निवडणुकी पहिल्यांदाच लढतोय. हे जरी खरं असलं तरी मी मागील 15 ते 20 वर्ष एक बूथ कार्यकर्ता म्हणून कार्य केलेलं आहे माळीनगरमध्ये. आणि मोहिते पाटील कुटुंबाचा जो विश्वास माझ्यावरती मोहिते पाटील कुटुंबियांनी जो दाखवलेला आहे, एक छोटा बूथ कार्यकर्त्याला त्यांनी मला संधी निर्माण करून दिली आहे. आणि विकासाच्या दृष्टीनं आणि राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं ती पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करीन. काय वाटतं? ही संधी वाटते, आव्हान वाटते, ओझं वाटते, काय भावना आहे? तसं जर विकासाच्या दृष्टीनं आणि चालू राजकीय स्थिती जर पाहता, ही एक संधी आहे. संधी आहे की आपल्याला जो मागील 2017पासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या नाहीत अद्याप, आणि निधीची वाटपाच्या बाबतीत ज्या काही समस्या निर्माण झालेत, गोरगरिबांना ज्या मतदारांना अडचणी निर्माण झालेत, त्यासाठी ही माझ्यासाठी एक संधी आहे की त्यांच्या सेवा देण्याची मला संधी मिळालेली असं मी समजतो. अगदी विजयाची खात्री आहे. मोहिते पाटील कुटुंबियांनी आजपर्यंत पूर्व भागावर केलेलं प्रेम आणि येथील जनतेचं आणि माझा या माळीनगर गटातील 3 गावाशी असलेला ऋणबंध, माझा जन्म असेल, माझी कर्मभूमी जन्मभूमी असेल, आणि आता मी सध्या माळीनगरमध्ये राहतो, लवंग, तांबवे आणि माळीनगर. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. कारण की माझं बालपण, माझे आजपर्यंतची सगळी मित्रमंडळी आणि मोहिते पाटील कुटुंबाने आजपर्यंत या पूर्व भागात केलेला विकास हे माझ्या विजयाचं हे असेल. तुम्ही मागाशी सांगितलं तुम्हाला बाहेरचा उमेदवार म्हणून टीका केली जाते, काय नेमका हा प्रकार म्हणजे मी काही कामानिमित्त बाहेर राहिलेलो आहे 2-3 वर्ष. आणि माझा जन्म तसा लवंगमध्ये झाला, माझं बालपण हे तांबे गावी गेलं पूर्णपणे. आणि मी मागच्या 10 वर्षापासून माळीनगरमध्ये राहतो. तर माझ्या बाबत अशी अफवा पसरवली गेली की हा बाहेरचा उमेदवार आहे, तुमचं कधी काम करू शकणार आहे. पण मला मागील 15 वर्ष मी जरी पडद्याच्या पाठीमागून जरी काम करत असेल तरी पण मला त्या गोरगरिबांच्या अडीअडचणी, आणि मी अतिशय गरीब कुटुंबातून आलेलं, त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टीची मला स्वतःलाच जाण असल्यामुळे मी ती पूर्ण करण्याचा तंतोतंत आणि प्रामाणिक प्रयत्न करीन. तुम्ही सांगितलं कामानिमित्त बाहेर होता, नेमकं काय तुम्ही काम करता, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुम्ही तुमच्याविषयी काय सांगता? माझं एज्युकेशन MA झालेलं आहे आणि मी कामानिमित्त म्हणजे मी एका शैक्षणिक संस्थेवरती कामाला आहे. आता काय मतदारांना काय आवाहन करताय, काय आश्वासन देताय? आता तुम्ही कोणत्या मतदारांना आवाहनच करायचं झालं तर आपल्या तालुक्यातील किंवा राज्यातील जी स्थिती आहे, ही जर स्थिती बदलायची असेल तर आपणाला आपला भूमिपुत्र किंवा विकासाच्या बाजूने उभं राहावं. म्हणजेच मोहिते पाटील कुटुंब असतील, आमदार असतील, खासदार साहेब असतील, यांच्या पाठीमागं. कारण की आपण पाठीमागील 3 निवडणुकीमध्ये, लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद, या तिन्ही निवडणुकीमध्ये त्या ज्या विकासाच्या याच्यातून आपल्याला वंचित ठेवलं जातं, त्या लोकांना आपण याच्यापासून दूर ठेवलेलं आहे. तरी एक मतदारांना आवाहन करतो की येत्या निवडणुकीतसुद्धा की मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे, मला आपली सेवा करण्याची संधी द्या. कारण की मी गरीब असल्यामुळे मला गोरगरिबांच्या अडीअडचणी सगळ्या माहीत आहेत. तरी मला ती आपण काम करण्याची संधी द्यावी अशी मी मतदारांना आवाहन करतो.